आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे आरटीओ कार्यालयासमोर आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शिवसेनेच्या ग्रामीण जिल्हा प्रमुख शहाणाभाऊ सोनवणे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. सकाळी 10 वाजल्यापासून हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. रेतीची ओव्हरलोड वाहतूक आणि बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालावा, तसेच शिरपूर तालुक्यातील हाडाखेड चेकपोस्टवरील कथित गैरप्रकारांची चौकशी करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले. शहाणाभाऊ सोनवणे यांनी यापूर्वीही प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने दिल्याचा दावा आहे. मात्र मागील 6 महिन्यांपासून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये रेती वाहतुकीसाठी विविध टेंडर काढण्यात आले आहेत. या रेतीची वाहतूक करताना मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य आणि ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हाडाखेड चेकपोस्टवरही गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचार होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. ओव्हरलोड आणि अपूर्ण कागदपत्रे असलेल्या वाहनाकडून दंड सोडवण्यासाठी अनधिकृतपणे पैसे घेतले जात असल्याचा आरोप आहे. काही वाहनधारकांकडून नियमितपणे हप्ता स्वरूपात रक्कम वसूल केली जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. अधिकृत पावती न देता बनावट पावत्या दिल्या जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तर काही वाहनांना कोणतीही तपासणी न करता पैसे घेऊन सोडले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही वाहनांना मुद्दाम थांबवून चालकांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कागदपत्रे पूर्ण असतानाही त्रुटी काढून वाहनधारकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल केल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या सर्व प्रकारामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच प्रामाणिक वाहन चालकांवरही अन्याय होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यामुळे अपघाताची शक्यता वाढून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान आरटीओचे असिस्टंट ऑफिसर शब्बीर शेख यांनी सोमवारी बैठक घेऊन या विषयावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. मात्र हे आश्वासन मान्य नसल्याचे शहाणाभाऊ सोनवणे यांनी स्पष्ट केले. गेले 6 महिन्यांपासून निवेदने देऊनही दखल घेतली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन स्थगित केले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शिवसेना स्टाईलने हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल असा इशारा शहाणाभाऊ सोनवणे यांनी दिला. आमरण उपोषणाला रावसाहेब इशी, साबीर पटेल, आधार बोरसे आणि श्रीमती सरोज पाटील यांनी पाठिंबा दिला. आता आरटीओ प्रशासन या आरोपांची चौकशी करून काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर प्रशासनाकडून सोमवारी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज धुळे. गेल्या 8 दिवसापासून मी यांना पत्र व्यवहार केला की जर आपण या सर्व माझ्या मागण्यांची चौकशी नाही केली तर मी 15 ऑगस्टला आमरण उपोषणाला बसेल. तरीही आरटीओ महोदयांनी साधा फोन केला आणि आमच्याशी चर्चा केली नाही, म्हणून आजपासून मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलोय. आमच्या मागण्या अशा आहेत की जे ओव्हरलोड या ठिकाणी गाड्या रेतीच्या चालू आहेत किंवा इतर कोणत्याही असो, यांच्यावर तात्काळ कारवाई करायला पाहिजे आणि कारवाई करून तसा अहवाल सरकारला सादर करायला पाहिजे आणि एक प्रत आम्हाला दिली पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचं हाडाखेड टोल नाका जो आहे या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि एवढा भ्रष्टाचार आहे की जर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची आणि जे आरटीओच्या अधिपताखाली जे कर्मचारी त्या सगळ्यांची जर चौकशी केली तर प्रचंड असा मोठा गबाड या ठिकाणी सापडेल, एवढा मोठा भ्रष्टाचार होतोय. त्या ठिकाणी बोगस पावत्या, त्याप्रमाणे काही गाड्यांचा तर दर महिन्याचे हप्ते बांधलेले असतात, डायरेक्ट सोडून देतात. काही गाड्यांना काही कारण नसताना आडून ठेवणं, त्यांचं सगळं क्लिअर असताना पैशांसाठी आडून ठेवणं, असा विविध तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. हाडाखेड टोल नाक्या संदर्भात आणि रेती संदर्भात या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या तक्रारी आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजपासून मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसतोय आणि मला या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे.